वाघे गव्हाण येथे दरेकर साहेब आले होते। त्यांनी वाघे गव्हाण हा दत्तक घेतलेला आहे आणि साहेब आमचं एक गाव 60 वर्ष असं एक पूर्णपणे असं महागार पडलेलं आहे। ती गाव एक रुळावर या गावाचा विकास येण्यासाठी ती आमचं गाव तुम्ही दत्तक घेऊन पूर्णवत स्थितीवर आणावा। एक 60 वर्ष पूर्णपणे गाव असं मागे पडलेलं आहे। आणि साहेब मी काम करताना मी असं करीत आहे, मी 24 तासासाठी जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे। मी साहेब माझं एकच ध्येय आहे, मी माझा संसार केला तर माझ्या घराचा होईल, पण माझ्या देहात आगडी कुंड केलं तर साडेसंगीचा संसार होईल। हा उदात्त हेतूतून काम करतोय आणि ह्याला मला तुम्ही बळ द्यावं एवढीच तुमच्याकडे माझी मागणी आहे। ही दिवाळी आमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे। म्हणजे पूर्ण माझ्या नातवापासून माझ्या मुलांपर्यंत ही दिवाळी आयुष्यामध्ये आम्ही कधीच विसरणार नाही। कारण काही वर्षापूर्वी जेव्हा कोल्हापूरला असं संकट आलं होतं त्यावेळेस सरनाईक परिवार पूर्णपणे कोल्हापूरला जाऊन गाव दत्तक घेतलं होतं। त्यावेळेस मी मंत्री नव्हतो म्हणून गाव दत्तक घेऊ शकलो आणि कोल्हापूरला जशी आम्ही लोकांची सेवा केली तशाच पद्धतीची सेवा धाराशिवमध्ये सुद्धा भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत। यंदा ह्या शेतकऱ्यांबरोबर करताय, काय भावना आहे? आम्ही आमच्या कुटुंबासोबत जे पारंपरिक आपण जे दिवाळीचा सण साजरा करतो ते करत असतो, पण नेहमी आमची दिवाळीची सुरुवात काही कुटुंबामध्ये किंवा म्हणजे आमच्या ठाण्याला जर तुम्ही बघितलं तर तिकडे पण साहेबांचं कार्य खूप आहे आणि तिकडे पण आम्ही हे म्हणजे त्यांच्यासोबत जसे आदिवासी पाड्या आहेत आमच्या क्षेत्रामध्ये, काही स्लम एरियामध्ये म्हणजे याच्यामध्ये, तर तिकडे आम्ही मुलांसोबत ते दिवाळी साजरी करतो। आणि आत्ता मी माझ्या नातूंना घेऊन आले की त्यांना पण तेच म्हणजे जसं आजोबा करत आहेत, माझे वडील करत आहेत तसंच तो नातू करायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये पण आहे बघा तो त्याला म्हणजे आवडलं की आपण पण ह्यांच्यासोबत राहायला पाहिजे आणि आपण पण ह्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला पाहिजे। खरंच म्हणजे आपण म्हणतो की आता हे कुदरती आहे, नेचरनी केलेलं आहे, तर त्यासोबत या आपत्तीवरती आपण काही करू शकत नाही, पण ह्याच्यातून कसं लोकांना बाहेर काढता येईल त्या ह्याच्याने पालकमंत्र्यांनी आणि आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चांगलं कार्य करत आहेत। आणि आमचं हेच हेतू असणार की हे गावाला पूर्ण परत कसं आम्ही एक सारखं करू शकतो, त्यांना नव्याने कसं जोडू शकतो तो आमचा प्रयत्न असणार।